नमस्कार मित्रांनो, CPS 1 and CPS 2 Curriculum and Pedagogic Studies School Subject English. We are studying Unit number 2 Content cum Methodology. Today we will learn 2.7 Plan and Procedure of Content cum Methodology. So let's see plan and process. So before learning the plan and procedure, we have to see steps in Content cum Methodology. The steps are plan and procedure of the CCM. So while teaching, we have to follow the procedure of CCM. Procedure in the sense the CCM involves the steps in teaching. Procedure in the sense that we have to follow the steps, the first step, second, third, and we have to achieve that objectives. So that type of procedure, following the steps, we follow the procedure of it. So while planning for teaching all steps, we should consider the procedure. So आता हे जे काही स्टेप्स आहेत, हे जे काही प्रोसिजर्स आहेत, या वन बाय वन वी हॅव टू अचीव. when we complete all these steps, we can achieve the objectives of teaching that content. So that's why steps and procedure is very important. So let's see the steps in content cum methodology. The first stage is that structure of the method, that is subject English. So when we use the content cum methodology, that or we analyze the content according to the content cum methodology, we should know the structure of the method. So in last video we have seen that structure, it is three-dimensional structure आपण पाहिलेलं आहे. So in that structure of the method, we should know that आपल्याला ते माहिती पाहिजे की आपला जो कंटेंट आहे तो कोणत्या याच्यामध्ये बसतोय, तिघांपैकी किंवा तिघांमध्ये आपल्याला तो दर्शवता आला पाहिजे. सो दॅट्स वाय वी शुड नो द स्ट्रक्चर ऑफ द मेथड. दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ द CCM. देन सेकंड वन इज द स्टडी ऑफ द करिक्युलम. वेन वी सिलेक्ट द कंटेंट टू टीच, वी शुड स्टडी द करिक्युलम टू. जर करिक्युलम आपल्याला समजलेला असेल, देन त्या करिक्युलममधून करिक्युलमचे कोणतं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करायचं आहे त्या कंटेंटमधून, वी शुड नो इट दॅट. सो अकॉर्डिंग टू दॅट करिक्युलम or whatever the objectives of that curriculum and that syllabus, that is or that textbook or that subject, so we have to achieve one by one. So त्याच्यासाठी दुसरी स्टेप आपण विचारात घेतो, स्टडी ऑफ द करिक्युलम. देन थर्ड वन इज द स्टडी ऑफ द सिलेबस. After studying the curriculum, we study the syllabus. So syllabus in the sense syllabus of the specific subject, that is English. आता इंग्रजीचा सिलेबस आपल्याला जर समजला नसेल किंवा माहिती नसेल किंवा त्यातनं विच ऑब्जेक्टिव्ह वी हॅव टू अचीव, वी शुड नो इट. सो दिस इज द थर्ड स्टेप. सो वन बाय वन वी आर गोइंग टू फॉलो द प्रोसिजर टू. देन कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ सिलेबस अँड टेक्स्टबुक. So while preparing or analyzing the content according to the content cum methodology, we compare the syllabus and textbook. टेक्स्टबुक मध्ये आणि सिलेबसचा आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी या ठिकाणी करावा लागतो. का सिलेबसची काय उद्दिष्ट आहे, टेक्स्टबुकची मधून आपल्याला ती कशी अचीव करायची, दोघांचं कंपॅरिझन करून त्यांचं कंपॅरेटिव्ह स्टडी करूनच आपल्याला ते आकलन होणार असतो. सो कंपॅरेटिव्ह स्टडी इज ए इम्पॉर्टंट स्टेज in the procedure of CCM. यामधली ती महत्त्वाची स्टेप आपल्याला सांगता येईल. देन अनालिसिस ऑफ द टेक्स्टबुक. देन सी when we compare, we should analyze the textbook according to the objectives. जर आत्ताचे तुम्ही नवीन टेक्स्टबुक पाहिलं तर त्या टेक्स्टबुकमध्ये सुरुवातीला टीचरसाठी काही हिंट्स दिलेले असतात शॉर्टमध्ये, की कोणतं कंटेंट कोणत्या स्किलवरती असेल किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीजवरती असतील. सो या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ॲज अ टीचर वी शुड नो. सो ते केव्हा आपल्याला कळतील, व्हेन वी विल अनालाइज द ऑफ दॅट टेक्स्टबुक. जेव्हा आपण ॲनालिसिस करू त्या टेक्स्टबुकची तेव्हा त्या आपल्याला या गोष्टी कळणार असतात. देन आफ्टर दॅट सिलेक्शन ऑफ द मेथड. आता कंटेंट घेतल्यानंतर कंटेंटचं आपण जे प्रेझेंट करणार आहोत त्यासाठी विच मेथड विल बी सुटेबल, we have to select that method. So according to the content, according to the students level, we have to select proper method, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं. सो हे त्याच्यानंतरची आपल्याला मेथड सिलेक्शन करणं ही स्टेज आपण विचारात घेत असतो.
Then planning of the lesson. See, after studying all these things, after selecting the method, so then we have to plan of the lesson. की लेसनचं प्लॅनिंग सुद्धा आपल्याला एक एक सेकंदाचं प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. कोणत्या क्षणाला मला काय करायचं, कोणत्या गोष्टी प्रेझेंट करायचं आहे, कसं प्रेझेंट करायचं आहे, ऑल दिस थिंग शुड बी प्लॅन बिफोर presenting that content. So planning of the lesson, and then all these things if we fulfill, then we are going to teach that content. It is actual teaching, in the last stage actual teaching. So त्याच्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने अध्यापन करू शकतो. See, all these steps when we follow the procedure of content come methodology. So this arrow shows that we are going to upstairs, म्हणजे आपल्याला एक एक पायरी वरती जायची. देन वी विल अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट कंटेंट. सो दीज आर द स्टेप्स, प्लॅन अँड प्रोसिजर ऑफ द CCM. होप यू अंडरस्टँड. तुम्ही ते समजलं असेल जे मी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. यासाठी आय हॅव सिलेक्ट दिस बुक्स, रीड दिस बुक्स अँड टेक सम रेफरन्सेस फ्रॉम दिस बुक. यू शुड स्टडी देम इन डिटेल. सो होप तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.